माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथमधून आपण महिमा जाणून घेत आहोत. त्यातील एक संत चोखा मेळा महिमा अभिवाचनातनं बघूया आजचा चोखोबांचा संदेश. चोखोबा आता थोर साक्षात्कारी पुरुष होते. त्यांच्या वाणीला परतत्वांचा स्पर्श झालेला होता. त्यामुळे त्या वाणीतून उत्स्फूर्तपणे उपदेश बाहेर पडू लागला. अनुभव सत्य आकारास येऊ लागले. लोकांना ते अंतकरणाच्या तळमळीतून उपदेश करू लागले. आपण जे जीवन जगतो त्या जीवनाचा एक अर्थ जसा हुगडा आला तसा हुगडा गेला एवढाच होतो. आपल्या जीवनाचा खरा अर्थ खूप सुंदर वाक्य आहे बघा. जसा उघडा आला तसा उघडा गेला एवढाच होतो. अशा जीवनाचा भरोसा धरून कसं चालेल? एकलेच इथं यावं लागतं, एकलंच जावं लागतं. एवढे सुखाचे सांगती आहे. अंतकाळी सर्वजण पाठमोरे होता. हा जीवनाचा भरोसा न धरता एक रामनाम जगात जा, जीवन सार्थक होईल. ज्याच्या पोटी दया नाही, क्षमा नाही, शांती नाही, त्या माणसाच्या जन्माचा धिक्कार असो. त्यांचा जन्म व्यर्थ, त्यांचे शास्त्रोक्त आचार विचार व्यर्थ, त्यांचा संसार व्यर्थ, त्यांचे ब्रह्मज्ञान व्यर्थ. साऱ्या वावग्या गोष्टी समजाव्यात. परतत्वाच्या प्राप्तीसाठी संसाराचा क्रियाकर्माचा त्याग करण्याची गरज नाही. सुखांना भिडून संसाराचा त्याग करून वनात गेला तर ती दुःखच बरोबर येतात. ज्यांच्या भयानं संसाराचा त्याग केला तो संसारच बलवत्तर होऊन पाठीमागे लागेल. ज्याला भिवून तुम्ही कपट कराल तेच तुमच्या मागं हात धुवून लागेल. आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनवतो की भवाला भिवून परदेशात जाऊ नका. विठ्ठलाला मणिमानसी मुरवून त्याचं नामस्मरण करा. तुमचे सारे भवताप दूर होतील. तुमचा स्वार्थ हा परमार्थ व्हावा. स्वार्थ हाच परमार्थ, परमार्थ हाच स्वार्थ आपण आपलाच अनुभवायचा असतो. सुखाचे वजे वाहत राहू नका. त्या पलीकडचे शाश्वत सुख संपादन करा. मी आणि माझे या संकुचित स्वार्थ दूर सारा. जीवनात सुख दुःखापलीकडचा योग अनुभवा. परपंचात राहू नये, प्रपंचात नसणे, कर्म करूनही कर्मात अडवून न राहणे. नैष्कर्म्य अवस्था अनुभव हा बोध मनात मुरून ठेवा. संतांची संगती नामस्मरणाची आवडी तुम्हाला तारून येईल. या आचरणातून सुख तुमच्या मार्गाशी येईल. नाही तर जीवनात सदा कदा फजितीच होत राहील. नामस्मरण हेच एक तारक तत्व आहे. एक नामस्मरण केलेत तर योग, याग, जप, तप, अनुष्ठान यांची काहीच गरज नाही. नाम स्वतःच पावन, त्यात परमेश्वराचं नामही आहे. ध्यानपूर्वक स्मरण आहे. या स्मरणात तुम्ही परमेश्वराला अडकवून ठेवा. नाना तीर्थाच्या भेटी काया क्लेश कशाला पाहिजे. सुखासुखी विठ्ठलाचा जप केला तर तुमचा जन्म सुफळ होईल. स्पृश्य भाव, उच्च नीच भाव खोटा, सोळे ओळे सारे काही खोटे. हे सारे जग म्हणजे पंचमहाभूतांचा विटाळच आहे. येथे एक सोळा दुजा ओळा असा फरक कसा करेल? देह हेच विटाळांचं मूळ कारण. जगाच्या मनुष्याच्या आधी अंती विटाळच आहे. तेव्हा सोळा कोण आणि ओळा कोण तारणार? लोक विटाळ मानतात याचं मला नवल वाटतं. कारण विटाळ परता आहेच काय? हीन यातीच्या माणसांच्या स्पर्शानं देवमने विटाळतो आणि मनुष्यपणाने त्याला स्नान घालून पुन्हा सोहळा करतो. पण मूळचा जो सोहळा तो ओळा होईलच कसा? हे सारे प्रत्येकाच्या दृष्टीने भेद आहेत. जो मनानं सोहळा आहे त्याला सारं काही सोहळ दिसतं, पण जो मनानंच ओळा आहे त्याला सारं ओळच दिसणार. पण मी अनुभवानं सांगतो की माझ्या डोळ्यांनी पाहिलेला देव सोहळ्या ओळ्या पलीकडचा आहे. माय बापू, मी तुम्हाला काकुळत एवढंच सांगतो की माणूस कितीही नसला, अडाणी असला तरी तो माणूस आहे. त्याच्या अंतरात परमात्म्याचा अंश आत्मतत्वानं वास करीत आहे. त्याला हीन लेखू नका, त्याचा अपमान करू नका. असं केल्याने परमात्म्याचाच अवमान होत असतो. माणूस कुरूप असेल, अशक्त असेल, दारिद्र्य असेल, पण त्याचा भाव तसा नसतो. शुद्ध अंतकरणात शुद्ध भावच असतात. बाह्य अंगाला महत्त्व देऊ नका. ऐका आता. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. कमान डोंगी परी तिरी नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जळ नोहे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव आहे डोंगा, काय भुललासी वरलिया डोंगा. आता बघूया जोहार मायबाप जोहार. चोखोबा आता पूर्ण निवृत्त झाले होते. पंढरपूरच्या भेटीचं सुख त्यांनी याची देई देवळा अनुभवलं होतं. आता त्यांना आपल्या जन्मगावाची ओढ लागून राहिली होती. मंगळवेढ्यातली आपली झोपडी जीर्ण झाली असेल की ठाक ठीक करून तिथंच नामस्मरण करीत उरलेलं आयुष्य घालवावं असं त्यांना वाटू लागलं. सोयऱ्याला त्यांनी हा विचार सांगितला. तिनं त्यांना साथ दिली. बंका मेहून पुऱ्यास कामधंदा करायला गेला होता.
एके दिवशी चोखोबाने चंद्रभागेवर स्नान केलं. दुरून महाद्वाराच्या पायरीवर फुलं, बेलाचं पान, तुळशीच्या मंजुळा वाहिल्या. सदगतीत अंतकरणानं हात जोडले, पांडुरंगाचा निरोप घेऊ लागले. ऊर दाटून, ऊर फोडून शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले. जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार. बहु भुलेला बालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. बहु केली आस, तुमच्या दासाचा मी दास. चोखा म्हणे पाटी, आणली तुमच्या उष्टेसाठी. चोखोबाने पदर पसरल्याने देवाला शेवटचं मागणं मागितलं. देवा, एकच मागणं आहे आता. आता या कुडीतल्या आत्म्याला कायमचं मुक्त कर. तुमच्यात सामावून घ्या. चोखोबांनी पंढरपूर सोडलं आणि मंगळवेढ्याला येऊन आपल्या झोपडीत पुन्हा जाऊन राहू लागले. आपल्या जीवनात नामदेवाच्या आशीर्वादानं परमार्थाची फुटलेली पहाट, विठ्ठलाच्या मंदिरात अनुभवलेला पूर्ण प्रकाशाचा सोहळा, हा साऱ्या गोष्टीचा त्यांना एकसारखा आठव होत होता. आता जीवनाची शांत निरामय अशी सायंकाळ ते अनुभवत होते. ज्ञानदेवांनी आणि पाठोपाठ त्यांच्या भावंडांनी समाधी घेतलेल्यांच्या वार्ता त्यांना ऐकायला आल्या होत्या. त्यांना आता आपलं अस्तित्व ठेवून मिटून जावं असं वाटू लागलं. नेत्र पहिले तरी लागले होते. मंगळवेड्याचं रूप आता बरंच पालटलं होतं. पहिली राजवट जाऊन मुसलमानी अंमल सुरू झालं होतं. मंगळवेड्यात एक मुसलमान अधिकारी कारभार पाहू लागला होता. त्याला गावात एक मोठा वाडा बांधायचा होता. बरेच दिवस काम चालू होतं. बाहेर कुसुबाऱ्याचं काम चाललं होतं. अधिकाऱ्याच्या जुलमानं गडी माणसं येईनाशी झाली. काम कोण करेल म्हणून आसपासच्या गावांची सारी मारं धक्केबुक्के देत आणली गेली. त्यांच्याशिवाय वेळ बिगर कोण करणार? चोखोबांच्या झोपडीवर सरकारी अधिकारी आले. चोखोबाला ओढत कामावर घेऊन गेले. चोखोबा विठ्ठलाचं नामस्मरण करीत निर्विकार मनानं आल्या संकटाला सामोरे गेले. निर्मळाला फार वाईट वाटलं. थकलेला जीव नुकताच कुठं विसावला होता, पण आता याला उन्हात आणण्याची कामं करायला लागत होती. माती दगड वाहता वाहता चोखोबांचे शरीर थकून गेलं, पण नामस्मरणानं बळ दिलं होतं. चोखोबा मातीच्या पाट्या वाहत वाहत मुखानं देवाचं नाम घेत होते. इतक्यात बांधलेलं कुसू एकाकी ढासळलं. मोठा आवाज झाला. 15-16 मार लोक गाडले गेले. माती खाली चोखोबा नाही, मातीनं आपल्या पोटात घेतलं. लोक जमा झाले. सोयरा धाय मोकळत आली. कर्ममेळा धावत आला. सारे वातावरण सुन्न झाले होते. मारासाठी रडत होती. जमलेली लोक हळहळत होती. चोखोबाची प्राणज्योत मावळली. अधिकारी लोक आले. मातीचा ढिगारा उपसायचा हुकूम दिला गेला. भरभरा माती उपसली गेली. प्रेतांचा चैनामेंढा झाला होता. कोणते प्रेत कोणाचे ओळखू येत नव्हते. 8 दिवस हाडांचे सापळे तसेच पडून राहिले. 8 दिवसांनी पंढरपुरात नामदेव आले असता त्यांना पांडुरंगानं दृष्टांत दिला आणि सांगितलं, माझा भक्त चोखोबाचा इहलोकीचा अवतार संपला हो. त्याच्या अस्थी मंगळवेढ्याच्या कोसळलेल्या कुसबापाशी पडून आहे. ज्या अस्थीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज ऐकू येईल, त्या अस्थी घेऊन ये आणि चंद्रभागेत विसर्जन कर. भक्त नामदेव मंगळवेढ्यास आले. कुसुबाजवळ पडलेल्या अस्थी पाहिल्या. ते चोखोबाच्या अस्थीजवळ गेले. तेव्हातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज ऐकू आला. त्याच चोखोबाच्या अस्थी असे मानून त्याने त्या पंढरपुरात आणल्या. भक्त लोक जमा झाले. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठलाच्या नामस्मरणात घोषात नामदेवाने अस्थी चंद्रभागेत विसर्जित केल्या. सर्वांनी हात जोडले. नामदेव काही अस्थी घेऊन महाद्वारापाशी आले. ज्या जागी बसून चोखोबा भजन करी त्या जागेत त्यांनी अस्थी पुरल्या. त्यावर समाधी बांधली. महाद्वाराजवळ चाफ्याचं झाड सळसळलं आणि चाफ्याची फुलं चोखोबाच्या समाधीवर पडली. चोखोबाच्या समाधीवर पडली. महान संत चोखोबा या ठिकाणी समाप्त झालाय. भाग 8. नमस्कार करूया चोखोबाला आणि हा भाग येथे संपला. पुढील भागात आपण संत चोखोबा संपल्यानंतर पुढील संत घेऊया.